आज आपण एका अशा व्यक्तीच्या आयुष्यात डोकावणार आहोत, ज्याच्या भोवती गूढ, वादविवाद आणि क्रांतीचे एक वलय आहे. जिद्दू कृष्णमूर्ती. आपल्याकडे मेरी लेटियन्स यांनी लिहिलेलं द लाईफ अँड डेथ ऑफ कृष्णमूर्ती हे चरित्र आहे. ही कहाणी फक्त एका आध्यात्मिक गुरूची नाही, तर एका अशा मुलाची आहे, ज्याला अक्षरशः देव बनवण्याचा प्रयत्न झाला, पण तो माणूस म्हणून जगण्यासाठी लढला. हा त्याच्या संघर्षाचा आणि स्वातंत्र्याच्या शोधाचा एक अविश्वसनीय प्रवास आहे. अगदी. आणि हा संघर्ष खूप विलक्षण आहे. कारण कृष्णमूर्तीनं ज्या संस्थेने विश्वगुरू म्हणून जगासमोर आणलं, त्याच संस्थेच्या आणि त्या सगळ्या विचारांच्या विरोधात ते उभे राहिले. त्यामुळे ही कहाणी केवळ एका व्यक्तीची नाही, तर संघटित धर्म, अधिकार आणि वैयक्तिक सत्य या सगळ्या संकल्पनांना दिलेलं एक मोठं आव्हान आहे. चला तर मग या कथेच्या अगदी मुळाशी जाऊया. कृष्णमूर्तींचा जन्म 1895 मध्ये एका सामान्य ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईला संजीवम्मा यांना आधीच एक दृष्टांत झाला होता की हे बाळ काहीतरी खूप वेगळं असणार आहे. हो. त्यामुळे त्यांनी एक हट्ट धरला की बाळाचा जन्म पूजाघरातच व्हायला हवा. विचार करा, त्या काळात कोणी याचा विचारही करू शकत नव्हतं. खरंय. आणि याच काळात थिओसॉफिकल सोसायटी नावाची एक मोठी आध्यात्मिक संस्था विश्वगुरूंच्या शोधात होती. त्यांना वाटत होतं की भगवान मैत्रेय म्हणजे एक महान शिक्षक पुन्हा जगात येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना एका मानवी शरीराची, एका माध्यमाची गरज आहे. अच्छा. आणि सोसायटीच्या प्रमुख ॲनी बेझंट आणि चार्ल्स लेडबीटर हा शोध खूपच गांभीर्याने घेत होते. आणि मग त्यांचा हा शोध संपला मद्रासच्या अडयार नदीच्या किनाऱ्यावर. 1909 मध्ये चार्ल्स लेडबीटर यांनी 14 वर्षांच्या कृष्णमूर्तींना त्यांच्या भावासोबत खेळताना पाहिलं. इथेच कथेला एक गूढ वळण मिळतं. हो. लेडबीटर यांनी दावा केला की त्यांना कृष्णमूर्तींभोवती एक असं वलय म्हणजे ऑरा दिसलं, जे त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. असं काय होतं त्या वलयात? त्यांच्या मते ते वलय पूर्णपणे निस्वार्थ होतं. आणि लेडबीटर, जे स्वतःला दिव्यदृष्टी असलेले मानायचे, त्यांनी जाहीर केलं की कृष्णमूर्ती हेच ते माध्यम आहेत, ज्यांच्या शरीरातून विश्वगुरू जगाशी संवाद साधतील. बापरे. यानंतर ॲनी बेझंट यांनी कृष्णमूर्ती आणि त्यांचे भाऊ नित्यानंद यांचं कायदेशीर पालकत्व घेतलं आणि त्यांना या मोठ्या भूमिकेसाठी तयार करायला सुरुवात केली. पण मला एक प्रश्न पडतोय. ॲनी बेझंट आणि लेडबीटर सारख्या बुद्धिमान लोकांना एका 14 वर्षांच्या सर्वसामान्य मुलामध्ये खरंच विश्वगुरू दिसला असेल, की त्यांचा काही म्हणजे एक छुपा हेतू होता? संस्थेसाठी एक चेहरा हवा होता म्हणून तर हे सगळं घडलं नसेल? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि यावर अनेक मतभेद आहेत. त्यांचे समर्थक मानतात की लेडबीटर यांची दिव्यदृष्टी खरी होती. पण टीकाकार असं म्हणतात की कृष्णमूर्तींचे वडील थिओसॉफिकल सोसायटीत काम करत होते आणि ही निवड सोयीची होती. अच्छा. सत्य काहीही असो, या एका घटनेने कृष्णमूर्तींचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. त्यांचं प्रशिक्षणही खूपच विचित्र होतं. असं म्हणतात की लेडबीटर त्यांना रात्री झोपेत सूक्ष्म देहाने हिमालयातील महान गुरूंकडे शिकायला घेऊन जात. एक मिनिट, सूक्ष्म देहाने घेऊन जात म्हणजे नेमकं काय? हे स्वप्नासारखं होतं की आणखी काही? थिओसॉफीच्या शिकवणीनुसार आपलं भौतिक शरीर झोपल्यावर आपला सूक्ष्म देह म्हणजे एक प्रकारचं ऊर्जेचं शरीर बाहेर पडून प्रवास करू शकतं. ओके. लेडबीटर दावा करायचे की ते कृष्णमूर्तींना अशाच प्रकारे मास्टर कुथुमी सारख्या महान गुरूंपर्यंत पोचवत होते. अर्थात याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही, पण त्यांच्या अनुयायांसाठी हा एक श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय होता. आणि याच शिकवणीच्या आधारावर कृष्णमूर्तींच्या नावाने ॲट द फीट ऑफ द मास्टर हे पुस्तक प्रसिद्ध झालं, जे जगभर गाजलं. म्हणजे एका मुलांना केंद्रस्थानी ठेवून एक मोठी जागतिक चळवळच उभी केली जात होती. पण केवळ निवड करून किंवा पुस्तक लिहून भागत नाही, या गोष्टीला एक जागतिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी काहीतरी मोठं केलं असणार, नाही का? अगदी बरोबर. आणि म्हणूनच त्यांनी 1911 मध्ये ऑर्डर ऑफ द स्टार इन द ईस्ट या संस्थेची स्थापना केली. अच्छा. ज्याचे प्रमुख अर्थातच कृष्णमूर्ती होते. जगभरातून हजारो लोक या संस्थेत सामील झाले. कृष्णमूर्तींवर देणग्या, मालमत्ता या सगळ्याचा वर्षाव होऊ लागला. 28 डिसेंबर 1911 रोजी बनारसमधील एका मोठ्या कार्यक्रमात लेडबीटर यांनी दावा केला की कृष्णमूर्तींच्या शरीरातून भगवान मैत्रेयांनी पहिला संदेश दिला आहे. पण ज्या व्यक्तीला देव म्हणून प्रोजेक्ट केलं जात होतं, त्याच्या आत मात्र वेगळंच काहीतरी घडत होतं. 1922 मध्ये कॅलिफोर्नियात घडलेली घटना त्यांच्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. हो. द प्रोसेस किंवा प्रक्रिया म्हणून ओळखली जाणारी ही एक अत्यंत गूढ आणि वेदनादायी घटना होती.
त्यांच्या मानेच्या मागच्या बाजूला एक गाठ आली आणि पुढचे 3 दिवस ते असह्य वेदना, थरथर आणि अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होते. अरे देवा. त्यांच्या भावाने, नित्यानंदने, याचं सविस्तर वर्णन लिहून ठेवलं आहे. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांना एका पेपर वृक्षाखाली बसवलं गेलं आणि तिथे जे घडलं ते अविश्वसनीय आहे. कृष्णमूर्तींनी नंतर लिहिलं, मी रस्त्यावरील मजुरामध्ये होतो. तो मजूर मीच होतो. गवताचं लहान पातं माझंच अस्तित्व होतं. मी देवानंदात होतो. हा नक्की काय अनुभव होता? एक प्रकारची आध्यात्मिक जागृती. याचं नेमकं उत्तर खरं तर कोणाकडेच नाही. काही जण याला कुंडलिनी जागृती म्हणतात, पण कृष्णमूर्तींनी स्वतः याला कोणतंही नाव देण्यास नकार दिला. अच्छा. त्यांच्यासाठी तो एक असा अनुभव होता ज्याने मी आणि दुसरा यातील भेदच मिटवून टाकला. पण या अनुभवानंतर अनेक महिने त्यांना रात्रीच्या वेळी पाठीच्या कण्यात आणि डोक्यात प्रचंड वेदना व्हायच्या, ज्याची त्यांना सकाळी आठवणही नसे. बापरे. जणू काही त्यांचं शरीर आणि मन एका मोठ्या बदलासाठी तयार होत होतं. आणि हा बदल अखेरीस दिसलाच. इतकी वर्ष ज्या भूमिकेसाठी त्यांना तयार केलं गेलं, त्याच भूमिकेबद्दल त्यांच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. विश्वगुरू असण्याचा हा सगळा डामडोल त्यांना पोकळ वाटू लागला. हो, त्यांच्या मनात एक मोठा संघर्ष सुरू होता. एका बाजूला ॲनी बेझंट, ज्यांना ते आई मानायचे, त्यांच्या अपेक्षा होत्या, आणि दुसरीकडे स्वतःच्या आतून येणारा स्वातंत्र्याचा आवाज होता. हा संघर्ष 1929 मध्ये शिगेला पोचला. हो, हॉलंडमधील ओमेन इथल्या स्टारच्या वार्षिक शिबिरात. तिथे 3000 सदस्य जमले होते. ॲनी बेझंट स्वतः उपस्थित होत्या आणि त्या हजारो लोकांसमोर कृष्णमूर्तींनी ऑर्डर ऑफ द स्टार ही संस्था विसर्जित करत असल्याची घोषणा केली. बापरे. 3000 लोकांसमोर उभं राहून तुमची संस्था, तुमचे मार्ग सगळं चुकीचं आहे असं सांगायला किती धाडस लागलं असेल. कल्पना करा त्या हॉलमधील वातावरणाची. त्यांचे गुरु, त्यांचे अनुयायी, सगळ्यांसाठी हा किती मोठा धक्का असेल. त्यांचं ते भाषण खूपच क्रांतिकारक होतं. त्यांनी घोषित केलं, सत्य हे एक मार्गहीन क्षेत्र आहे. ट्रूथ इज अ पाथलेस लँड. सत्य हे मार्गहीन क्षेत्र आहे. पण याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे कोणताच गुरु, कोणतंच पुस्तक आपल्याला मदत करू शकत नाही का? त्यांच्या मते हो. त्यांचं म्हणणं होतं की सत्य ही एक वैयक्तिक अनुभूती आहे. अच्छा. ते कोणाकडून उधार घेता येत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या मार्गावरून किंवा गुरुच्या मागे जाता, तेव्हा तुम्ही त्या गुरुच्या अनुभवाची नक्कल करत असता, स्वतःचा अनुभव घेत नाही. बरोबर. त्यामुळे तो मार्गच एक अडथळा बनतो. त्यांनी पुढे स्पष्ट केलं, मला अनुयायी नको आहेत. ज्या क्षणी तुम्ही कोणाचं अनुसरण करता, त्या क्षणी तुम्ही सत्याचं अनुसरण करणं सोडून देता. वाह. माझी एकमेव चिंता माणसाला पूर्णपणे बिनशर्त मुक्त करणे आहे, असं ते म्हणाले. या घोषणेनंतर त्यांनी संस्थेला मिळालेल्या सर्व देणग्या, जमिनी, किल्ले, सर्व काही परत केलं. एका क्षणात त्यांनी स्वतःवर लादलेली विश्वगुरूची ओळख पुसून टाकली. आणि इथून त्यांच्या प्रवासाचा दुसरा आणि खरा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. पुढची जवळपास 60 वर्ष त्यांनी जगभर फिरून व्याख्याने दिली, चर्चासत्र घेतली, पण स्वतःला कधीही गुरु म्हणून वण घेतलं नाही. त्यांनी कोणतीही नवी संस्था किंवा विचारप्रणाली स्थापन केली नाही. ठीक आहे, म्हणजे त्यांनी संस्था तर विसर्जित केली, पण मग पुढे काय? त्यांची आत्मनिरीक्षणाची शिकवण नेमकी काय होती आणि ती सामान्य माणसासाठी किती उपयुक्त आहे? त्यांची शिकवण दिसायला खूप सोपी आहे, पण आचरणात आणायला तितकीच अवघड. त्याचं सार एका वाक्यात आहे, निरीक्षकच निरीक्षण आहे. दी ऑब्झर्वर इज दी ऑब्झर्व्ड. हे समजायला थोडं कठीण आहे. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा तुम्हाला राग आलाय. सामान्यतः आपण म्हणतो मला राग आला आहे. हो. इथे मी म्हणजे राग पाहणारा, म्हणजे निरीक्षक, आणि राग म्हणजे पाहिली जाणारी भावना, म्हणजे निरीक्षण. हे 2 वेगळे घटक आहेत. बरोबर. कृष्णमूर्ती म्हणतात की हा दुहेरीपणात संघर्षाचं मूळ आहे. तुम्ही रागापासून वेगळे नाही, तुम्हीच तो राग आहात. अच्छा. ज्या क्षणी तुम्ही रागाला वाईट किंवा चांगले असे लेबल न लावता, त्याला दाबण्याचा किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न न करता, फक्त त्या ऊर्जेला पूर्णपणे अनुभवता, तेव्हाच तो राग विरघळून जातो. कारण त्यावर नियंत्रण ठेवणारा मी उरलेलाच नसतो. वा. म्हणजे आपल्या भावना आणि विचारांशी न लढता त्यांच्यासोबत पूर्णपणे एकरूप होणं, ही शिकवण आजच्या काळात खूपच महत्वाची वाटते, जिथे आपण सतत तणाव आणि विचारांच्या गर्दीत अडकलेले असतो. अगदी. त्यांची ही शिकवण आजच्या काळातही महत्वाची आहे, जिथे आपण सोशल मीडियावर इतरांना फॉलो करत असतो, कोणत्या ना कोणत्या लाईफ कोच किंवा गुरूच्या शोधात असतो.
खरे. कृष्णमूर्ती आपल्याला विचारतात, तुम्ही कोणाला फॉलो करत आहात की स्वतःच्या सत्याचा शोध घेत आहात? कारण त्यांच्या मते खरा बदल बाहेरील कोणत्याही व्यवस्थेतून नाही, तर आपल्या मनाच्या निरीक्षणातूनच शक्य आहे. तरीही या चरित्रातून एक गूढ प्रश्न कायम राहतो. कृष्णमूर्ती स्वतः विचारायचे, त्यांनी मला का निवडलं? हे सगळं माझ्या बाबतीत का घडलं? त्यांचं मन इतकं रिक्त कसं राहिलं की त्यावर थिओसॉफीच्या इतक्या वर्षांच्या कंडिशनिंगचा काहीच परिणाम झाला नाही? आणि याचं उत्तर त्यांच्याकडेही नव्हतं. हां. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा विरोधाभास होता. त्यांनी आयुष्यभर गुरु संकल्पना नाकारली, हां. पण लाखो लोक त्यांना गुरु मानत होते. त्यांनी अधिकार नाकारला, पण त्यांच्या शब्दांमध्ये एक नैसर्गिक अधिकार होता. मृत्यूच्या काही काळाधी त्यांनी एका टेपवर काहीतरी रेकॉर्ड केलं, जे हे गूढ अधिकच वाढवतं. काय होतं ते? त्यांनी म्हटलं, तुम्हाला या शरीरासारखं दुसरं शरीर सापडणार नाही किंवा ती सर्वोच्च बुद्धिमत्ता अनेक शतकांपर्यंत दुसऱ्या शरीरातून कार्य करणार नाही. जेव्हा तो जाईल तेव्हा तेही जाईल. अरे, हे वाक्य ऐकून आश्चर्य वाटतं. आयुष्यभर मीपणाच्या पलीकडे जाण्याची शिकवण देणाऱ्या व्यक्तीनं स्वतःच्या शरीराबद्दल असं का बोलावं? खरंच. हे गूढ कदाचित कधीच उलगडणार नाही. एका लहान मुलाला विश्वगुरू म्हणून निवडण्यापासून ते स्वतःच ती ओळख नाकारून स्वातंत्र्याचा एक पूर्णपणे नवीन मार्ग दाखवण्यापर्यंतचा हा प्रवास खरोखरच अविश्वसनीय आहे. हो, ही कहाणी आपल्याला आपल्या श्रद्धा, आपले विश्वास आणि आपण कोणाला अधिकार देतो यावर पुन्हा विचार करायला लावते. आपलं सत्य शोधण्यासाठी आपण खरंच स्वतंत्र आहोत की नकळतपणे आपणही कोणत्या ना कोणत्या व्यवस्थेचे, विचारसरणीचे अनुयायी बनलो आहोत? कृष्णमूर्ती म्हणाले की माणसाला पूर्णपणे मुक्त करणं हे त्यांचं ध्येय आहे. पण ते हेही म्हणालेत की तुम्ही विश्वासाला संघटित करू शकत नाही. त्यामुळे आजचा शेवटचा विचार हा आहे की पूर्ण स्वातंत्र्याची शिकवण दुसरी व्यवस्था किंवा दुसरा पिंजरा न बनता इतरांपर्यंत पोचवली जाऊ शकते का?